नमस्कार मित्रांनो, मी नयन स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, शैक्षणिक वर्ष 2024-25 सुरू होण्यात आहे आणि युडायसचा जो स्टुडंट पोर्टल आहे त्यावर प्रमोशन्स हे ॲक्टिव्ह झालेलं आहे. तर आपण पाहूयात युडायसमध्ये 2024-25साठी प्रमोशन्स कसे करायचे आहेत ते. तर सर्वप्रथम आपला ब्राउझर ओपन करूयात आणि ब्राउझरमध्ये वरती ॲड्रेस बारवर sdms.udisplus.gov.in ही आपली युडायसची स्टुडंट पोर्टलची साईट ओपन करूयात. यामध्ये स्टेट निवडूयात, महाराष्ट्र. गो आणि बघा, इथे आपल्याला महाराष्ट्र शासन हे ऑप्शन पाहायला मिळत आहे. हा लोगो बघायला मिळत आहे. याचा अर्थ की युडायस आणि सरल कदाचित एकत्र होऊ शकतं. बघूयात ते पुढं. तर आपला युडायस कोड टाका, आपला पासवर्ड टाका, कॅप्चा एंटर करा आणि लॉग इन बटनावर क्लिक करा. तर आपला युडायस प्लस स्टुडंट डाटाबेस ओपन झालेला आहे आणि इथे सांगितलेलं आहे की 24-25साठी आपण आता इथे ॲकॅडमिक इयर निवडू शकतो. तर 24-25वर क्लिक करूयात. क्लोज. आता यामध्ये डाव्या बाजूला आपल्याला प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी पाहायला मिळत आहे. या प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटीवर क्लिक करूयात. प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटीवर क्लिक केल्यानंतर समरी, प्रमोशन वगैरे वगैरे इथं आहे. त्यातलं आपण गो या बटनावर क्लिक करायचं आहे. प्रोग्रेशन मॉड्यूल्सच्या गोवर क्लिक केलं. वरती सिलेक्ट क्लासमध्ये आपला वर्ग निवडूयात. सिलेक्ट डिव्हिजन, सिलेक्ट सेक्शनमधून आपली डिव्हिजन निवडू आणि गो या बटनावर क्लिक करूयात. तर आपल्या विद्यार्थ्यांचे नावं, त्यांचा पेन नंबर आणि वगैरे ही सगळी माहिती इथे पाहायला मिळते. इथं फिल्टर पण आपल्याला पाहायला मिळतं आहे. जसं आपल्याला जर पहिल्या विद्यार्थ्याचं नाव शोधायचं असेल आपल्या हजेरीनुसार, तर आपण फिल्टरमध्ये ते नाव टाईप करा. थोडंसं खाली येऊयात आणि आपल्याला हे नाव इथे पाहायला मिळतं आहे माझ्या वर्गातल्या पहिल्या विद्यार्थिनीचं. तर या विद्यार्थिनीचे मला प्रमोशनसाठी इथे सिलेक्ट येतं आहे. सिलेक्टमधून आपण इथे आपल्याला काही ऑप्शन मिळत आहेत. प्रमोटेड म्हणजे पास झालेली आहे. नॉट पास्ड जर फेल करायचं असेल तर तुम्ही नॉट पास्ड करू शकता. पण महाराष्ट्रात RTE लागू आहे, जिथे आपण 8वीपर्यंत फेल करत नाही आहोत. माझी शाळा 4थीपर्यंत आहे. मी 4थीपर्यंत तर नक्कीच खात्रीने सांगेल की आपण फेल करत नाही आहोत 4थीपर्यंत. तर नॉट पास्ड आपण इथे वापरू शकणार नाही. त्यानंतर आहे प्रमोटेड विदाऊट एक्झामिनेशन. जर परीक्षा न देता जर का तुम्ही त्याला पास केला असेल, तुम्ही हे ऑप्शन वापरू शकता. डिसकंटिन्यूड बिफोर एक्झामिनेशन हे वापरायच्या वेळेस जरा विचार करूनच वापरावं लागेल. रिपीटर बाय चॉईस पण तुम्ही घेऊ शकता. पण आता आपण सध्या घेत आहोत प्रमोटेड, कारण आपले सगळे विद्यार्थी पास झालेले आहेत. प्रमोटेडवर क्लिक करूयात. त्यानंतर 23-24चे त्याचे मार्क्स आपल्याला इथे फिल करायचे आहेत. तर 2023-24चे त्याचे टक्के, माझ्या या पहिल्या विद्यार्थिनीला पर्सेंटेज होते 81, तर मी ते 81% टाकल. त्यानंतर त्यांनी नंबर ऑफ डेज, किती दिवस त्यांनी ही शाळा अटेंड केली आहे, त्याची हजेरी आपल्याला इथे टाकायची आहे. तर या विद्यार्थ्यांनी हजेरी आहे 221 दिवस. नंतर ते याच शाळेमध्ये शिकत आहेत की शाळा बदलली, TC घेतली, काय केलं ते आपल्याला इथून निवडायचं आहे. जर TC घेतली असेल तर TC वापरा. जर तो त्याच शाळेत शिकतो आहे तुमच्याच, तर तुम्ही स्टडिंग इन सेम स्कूल करा आणि मग पुढच्या वर्गात त्याच्यात स्टँडर्ड सेकंडचे आपण प्रमोट करतो आहे
स्टँडर्ड थर्डमध्ये, तर थर्डमध्ये त्याची डिव्हिजन चेंज झाली आहे का, अशी डिव्हिजन आपल्याला इथून निवडायची आहे. जर तीच असेल तर तीच ठेवा आणि अपडेट या बटनावर क्लिक करा. स्टुडंट डिटेल्स अपडेटेड सक्सेसफुली असं ऑप्शन येतं आहे, याला ओके करा. अशा पद्धतीने सर्व विद्यार्थ्यांची माहिती भरून शेवटी जे फायनलाइज बटन आहे ते बटन तुम्हाला हिट करायचं आहे आणि आपली शाळा फायनल करायची आहे. तर हा होता शॉर्ट व्हिडिओ UDASमध्ये प्रोग्रेशन कसं करायचं त्याबद्दलचा. डिस्क्रिप्शनमध्ये मी माझ्या व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक टाकत आहे, ज्यातून तुम्हाला तुमच्या काही समस्या असतील तर तुम्ही त्या मला विचारू शकता. भरपूर मेंबर्स ग्रुपमध्ये आहेत, सगळे ॲक्टिव्ह मेंबर्स आहेत, नक्कीच तुमची मदत करतील. तर ग्रुप जॉईन करायला विसरू नका.